नमस्कार. सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता सर्मिक लोक. नमस्कार, मी गंगाधर तुळशीराम भांगे, बँक ऑफ महाराष्ट्र देगलूरमध्ये हेड कॅशियर पासून ते अधिकारी पदापर्यंत काम केलेलं आहे. आणि त्या काळामध्ये SC ST OBC मराठा लिंगायत आणि मुस्लिम समाजासाठी वेगवेगळ्या स्कीम्स राबवण्यासाठी मी खूप मेहनत पण घेतलेली आहे. त्या अनुषंगानं संपूर्ण तालुक्यामध्ये आणि आसपासच्या गावामध्ये महापुरुषाच्या जयंतीच्या वेळेस सुद्धा भरपूर काम झालेलं आहे. आणि आज जी परिस्थिती पाहतो, OBC जे थोडाफार प्रमाणात जागृत झालेले असं म्हणतो आपण, थोड्याफार प्रमाणात म्हणल्यापेक्षा जवळपास 90% हा OBC समाज आज जागा झालेला आहे. ते त्याचंच फळ बिलकुल आहे. आणि त्या अनुषंगानं लोकसभेमध्ये जेव्हा जे लोक उभं राहतात तेच घराणेशाही, भांडवलशाही आणि जे विचारवंत आहेत ते थोडेसे नाराज होत आहेत की बा तेच चेहरे, आणि सर्वसामान्य जनता पण ह्यांना कंटाळलेली आहे की बा तेच चेहरे आलेत. विकासाचे कुठलेच प्रश्न सध्या तरी दिसत नाहीत लोकांपुढे. त्याच्यामुळे जनता सुद्धा हैराण झालेली आहे की बा ह्याच माणसाला का निवडून द्यायचं, कशासाठी निवडून द्यायचं, हेच सगळे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत. त्या अनुषंगानं मी जेव्हा नरसीच्या महामेळाव्यामध्ये आणि सगळेश्वरीच्या GRच्या विरोधामध्ये जे काही हरकतीच्या प्रमाणपत्राच्या वेळेला मी जेव्हा जनतेसमोर जात होतो तर तेव्हा मुद्दामून लोक हे प्रश्न मला विचारत होते की सर तुम्ही का भाग घेत नाही निवडणुकीमध्ये. त्या अनुषंगाने मला काही लोकांनी फोर्स केले. काही प्राध्यापक मंडळी असतील, काही डॉक्टर मंडळी आहेत, काही जॉबवाले आहेत, काही बिझनेसवाले लोक आहेत. तर त्यांना असं वाटतं की बा नवीन चेहरा देऊ आपण. आणि देगलूर शहरामधली ही पहिलीच घटना आहे की बा देश पातळीवर आपल्याला एक नेतृत्व करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाला आपल्याला संधी दिलेली आहे. आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी म्हणून मी लोकांच्या आग्रहास्तव खरं म्हणजे ही निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दाखल केलेली होती. आणि त्या अनुषंगानंच लोकांमध्ये अशी चर्चा आहे की बा आज म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षानं OBC समाजाला एक संधी दिलेली आहे. धनगर हटकर समाजाचे प्रश्न आज म्हणजे बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहेत. या समाजाच्या म्हणजे समाजाविषयी भयानक परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये. या समाजाचे नेतृत्व करणारे पुष्कळ आहेत, पण प्रश्न मांडणारे कोण नाहीत लोकसभेमध्ये. आज आपण काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवडून दिलात तर काँग्रेस पक्षाचे जे कोणी श्रेष्ठ उमेदवार असतील तेच लोक बोलतील. त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यातला एखादा खासदार बी जरी निवडून गेला राष्ट्रीय पक्षाचा तर त्याला बोलण्याचा अधिकार नाही आहे तिथं. त्या पक्षातले श्रेष्ठी हे बोलत असतात. राष्ट्रीय समाज पक्षाचा एकमेव मीच खासदार असल्यामुळं, खासदार होऊ शकल्यामुळं कदाचित मला सर्व समस्याचे तिथं मला संसदेमध्ये मांडण्याची संधी मिळणार आहे. गोरगरीब लोकांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, बेरोजगार असेल, रोजगार निर्मिती तर कुठल्याच नाही आपल्या जिल्ह्यामध्ये, ते असेल, महिलांसाठी काहीतरी म्हणजे सकाळपर्यंत महिला हे कामामध्ये बिझी असतात पण दुपारच्या वेळेला त्यांचा वेळ हा निव्वळ म्हणजे फक्त वायाच जात असतो. तर त्या अनुषंगाने त्यांना काहीतरी म्हणजे गृह उद्योग वगैरे सारखी स्कीम्स राबवण्याची माझी कल्पना आहे की जेणेकरून त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडेल. आणि सध्या जे एक म्हणजे गव्हर्नमेंटकडनं जे फक्त म्हणजे पैसे कमवा, घरात बसून पैसे कमवा ही जी वृत्ती आहे ही फार घातक आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा आपण म्हणतो श्रेष्ठ रयतेचं राज्य होतं, पण शिवाजी महाराजांनी कसं केलं, कष्ट करायला सांगितले. आयतकाव पद्धतीनं पैसे असे जमा करायला त्यांनी सांगितलेलं नाहीये, पण आज ही वृत्ती बळावत आहे. त्या अनुषंगानं प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय शेतीसारख्या ठिकाणी मजूर मिळत नसे झालेले आहेत. व्यवसायामध्ये सुद्धा बरेचशा अडचणी तयार झालेल्या आहेत. कारखान्यामध्ये सुद्धा आजकाल म्हणजे मजुरांची खूपच म्हणजे कमतरता भासत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी व्यापारी वर्ग सुद्धा त्रस्त झालेला आहे. GST सारखे प्रश्न असतील, टॅक्स, हे सर्वसामान्य जे लोक टॅक्स भरतात, जे एम्प्लॉई लोक आहेत त्यांच्या पगारातून जो काय टॅक्सचा पैसा जात आहे तो म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये वाढ झाली आहे टॅक्समध्ये. पण त्या म्हणजे टॅक्सच्या पैशाचा कसा विनियोग होतो, कसा वापर केला जातो हे आपण पाहतोय. नको त्या योजना आज सरकारकडनं राबवल्या जात आहेत. शेतीमालाचा असं प्रश्न असेल तर शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर भाव शेतीमालाला मिळत नाहीये. त्याच्यामुळे शेतकरी खूप अडचणीत असतो. आणि मग शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शेतकरी कर्जमाफी योजनेसारखे हे प्रयत्न सरकारतर्फे केले जातात. शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाहीये, फक्त त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्यात यावा हे एक प्रश्न मी बिलकुल संसदेमध्ये मांडणार आहे. आणि तरुण मुलांना हाताला रोजगार नसल्यामुळं आजकाल ही तरुण पिढी फक्त मोबाईल बघून नको ते प्रोग्राम बघल्यामुळे वाया जात आहे. आणि ज्या ग्रामीण भागातील जे तरुण वर्ग आहे
हे आपल्या म्हणजे रोजंदारीसाठी रोजगार मिळवण्याच्या उद्देशाने आपली फॅमिली घेऊन म्हणजे पुणे, मुंबई किंवा म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्याचं जवळपास असलेले हैदराबाद, निजामाबाद ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. पण घरचे जे सिनियर मंडळी आहेत, त्यांचे आई वडील असतील, आजोबा असतील, हे मात्र ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपण जर पाहिलं तर हे सिरियस म्हणजे खूप गंभीर प्रश्न आहे. तेव्हा हे ग्रामीण भागामध्ये ते म्हणजे थांबलेले आहेत हे लोक, पण त्यांची मुलं मात्र सिटीमध्ये आहेत. तर त्या अनुषंगाने त्यांची जी काही व्यवस्था असेल, त्यांचा दवाखान्याचं म्हणजे प्रॉब्लेम असेल, शेतीचा प्रॉब्लेम असेल, तर ते प्रश्न सोडवण्यासाठी कुठलेही सरकारकडे योजना नाहीये. आपल्या जिल्ह्यामध्ये नवीन रोजगारासाठी कुठलाही या 10 वर्षात तरी कुठलाही कारखाना नवीन आलेला नाहीये. मोठे प्रकल्प तर फार दूरची गोष्ट आहे. तर त्या अनुषंगानं या भागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये MID सारखे प्रोजेक्ट म्हणजे करून नवीन नवीन उद्योग सुरू करण्याची आमची कल्पना आहे. त्याचा आराखडा पण आपल्याकडे तयार आहे. त्या अनुषंगानं सगळ्या जनतेला एकच म्हणजे मला विनंती अशी करावीशी वाटते की बाबा, ही पहिली संधी देगलूर तालुक्याला आपल्याला मिळालेली आहे. या देगलूर तालुक्याचं नाव जर देशभरात करायचं असेल तर मला एकदा संधी द्यावी, आणि मग तुम्ही पाहताल की बाबा नांदेड जिल्हा हा कसा म्हणजे आपल्या देशाच्या नकाशावर कसा उठून दिसेल, ह्यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि या कामासाठी आपण सर्वजण मदत कराल, मी अशी आशा बाळगतो. थांबतो. धन्यवाद. नमस्कार. तर लोकसभेमध्ये आपल्याला कितपत यश मिळण्याची शक्यता आहे? आता मी जे म्हणजे गावोगाव जे फिरतोय, तर त्या अनुषंगाने मला तर असं वाटतं की बाबा माझी तर विनिंग सीटच आहे. फक्त आम्ही हे ओपन करत नाहीये की आमच्याकडे कुठलेही प्रसार माध्यम असे नाही आहेत मोठमोठाले, बरं का. आम्ही म्हणजे अधिकारी सुद्धा बोलत